शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील. शेतकरी मित्रांनो, नाफेड कांदा खरेदीबाबत मुख्यमंत्र्याकडे तक्रार, काय आहे प्रकरण, संपूर्ण बातमी, संपूर्ण अपडेट घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. स्क्रीन शकता नाफेड कांदा खरेदीबाबत मुख्यमंत्र्याकडे तक्रार, काय आहे प्रकरण बघू शकता. महत्त्वाची बातमी, नाफेड आणि NCF या दोन्ही केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदी घोषणा झाली, मात्र त्यात प्रत्यक्ष धोरणच अस्पष्ट असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आणि एकंदरीतच जेथे कांदा उत्पादक जास्त आहे तेथे खरेदी केंद्राची संख्या कमी आहे. शिवाय धोरणात विसंगती आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कांदा खरेदीमध्ये गोंधळ उडाला असून दोन्ही संस्थांचा कारभार संशयास्पद असल्याचा आरोप नामपूर तालुका सटाणा येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दिग्पाल गिरासे यांनी केला. या संबंधित थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. यंदा नाफेड आणि NCF या दोन्ही संस्थांच्या कांदा खरेदीबाबत कथित याद्या समाज माध्यमावर व्हायरल झाल्या आहेत. नाफेडने जाहीर केलेल्या पात्र 14 सहकारी संस्था या कांदा खरेदी करणार आहे. या संस्था चांदवड, कळवण, नाशिक, दिंडोरी, निफाड तालुक्यातील आहे. मात्र सटाणा, मालेगाव, देवळा व कसमादे परिसरातील तालुक्यातील सर्वात जास्त उन्हाळी कांद्याचे उत्पादन होते. या संस्थांच्या कांदा साठवणूक चाळीच्या त्या तालुक्यात आहे. मग त्या तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी नाफेड संस्थेला कांदा विक्री कुठे करावी? साधारण 60 ते 120 किलोमीटर लांब असलेल्या चाळीमध्ये कांदा वाहतूक करावी का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे NCFची सुद्धा कांदा खरेदी संस्थाने माहिती समोर आली आहे. त्यात 29 संस्था मात्र पात्र ठरले आहेत. त्यात सुद्धा भौगोलिक असमतोल दिसून येत आहे, असा आरोपही गिरासे यांनी केला आहे. अन्यथा बेमुदत इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. जय महाराष्ट्र, जय शिवराय. भेटूया आपण तोपर्यंत. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.